नमस्कार, मी ॲडव्होकेट उषा दराडे. शेवटी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. मी थोडी कन्फ्यूज आहे. दुधाची तहान ताकावर भागवली असं मला वाटतं. देशातल्या तरुणाईचं अभिनंदन. अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी देशातले सगळे तरुण या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं त्यांचं अभिनंदन. जे हुतात्मे झाले त्यांना अभिवादन. पण असं वाटतं की मोदींचा राजीनामा घेऊन आंदोलन थांबायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, हेही नसे थोडके. मोदीला धडा तर बसलेलाच आहे. हाही खूप मोठा विजय आणि मोदीचा पराजय आहे. मोदीच्या स्वप्नातही त्याला असं वाटलं नसेल की अशा पद्धतीने माझा पराजय होऊ शकतो. एका गोष्टीची अजून खंत वाटते. ही सुरुवात आहे, ये तो अभी झाकीये, पिक्चर अभी बाकी आहे. देशातल्या युवकांना कळलंय की क्रांती म्हणजे काय असतं, परिवर्तन म्हणजे काय असतं, अन्याय सहन करायचा नसतो आणि मोदी चुकीचा आहे हा मेसेज त्याच्यातून गेलेला आहे. ही फार मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती भारतीयांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. अजून एका गोष्टीची खंत वाटली की राहुल गांधीच्या तडफेनं पाठिंबा देत होते कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला. त्यांच्या विरोधामध्ये वांगचूक किंवा त्यांच्या पत्नी किंवा कुणी अजून असतील, त्यांनी जे टीका केली ती मनाला भावली नाही. कुणाला पाठिंबा द्यायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि राजकारण केलं म्हणणं चुकीचं आहे, कारण राजकारण चुलीपर्यंत आलेलं आहे. याला राजकारणापासून आपण कुणीच अलिप्त नाही राहू शकत. पण तरी सुद्धा अभिजित दिपके यांना वयोवृद्ध महिलांनी, विद्यार्थिनींनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, आणि याच्यामध्ये एक विशेष घडलं की राष्ट्रीय एकात्मता दिसली, धर्मनिरपेक्षता दिसली. मुस्लिम शीख समाजाला जीव घालत होता, शीख हिंदूला जीव घालत होता, कोण कोणाला जीव घालत होतं माहीत नव्हतं, कोण कोणावर प्रेम करत होतं माहीत नव्हतं, कोण कोणाला सहकार्य. तिथं जात नव्हतीच. तिथं होता फक्त या देशाचा नागरिक आणि त्यांना हुकुमशाहीला घालवायचं होतं. आणि म्हणून हे फार मोठं दर्शन या देशाला घडलेलं आहे. सलाम या देशातल्या तरुणाईला. आज नाही तो कल मोदी तेरा राजीनामा तो लेके रहेंगे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.